श्री स्वामी समर्थ. हा तर श्री. काय काय तर काय काय वेळा आपल्याला हा. फिरत असताना किंवा एखादं शहर बघायला जातो, तर तिथं काय काय वेळेला आपल्याला हं. अचानक असे अनुभव यायला लागते की हा. तिथं आपण आपल्याला वाटू लागतं की हे खरं आहे का. बरोबर. तर अशा अशाच अनुभवापैकी एक अनुभव आहे म्हणजे हा. ओम बन्ना काय किंवा काय? बुलेट बाबा. ओम बन्ना, अच्छा. ओम बन्ना हा हा. किंवा बुलेट बाबा. अरे बापरे. हा 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 हा. तर ताई मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं, बघितलं का तुम्ही? हो, बघितलं बघितलं. तर याच्यामध्ये हं. तर 2023 साली मी ज्यावेळी याच्यामध्ये राजस्थानला गेलेले, अच्छा. तर जोधपूर जवळ आमच्या हा. याचा गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की इथं ओम बन्नाचं देऊळ आहे. अच्छा. हा. तिथं ओम बन्नाचं देऊळ आहे. हं. म्हणजे साधारण जोधपूर रस्त्याला हा. साधारण 50-60 हं. किलोमीटर जवळ. हा. तर पाली नावाचं आता अर्थात महाराष्ट्रामध्ये पण पाली आहे, पालीचा गणपती हो हो खूप फेमस आहे. हो. तसं राजस्थानामध्ये सुद्धा एक पाली गाव आहे. अरे बापरे. हा. राजस्थानामध्ये पाली गाव आहे. अच्छा. आणि पाली आणि चोटीला हे अच्छा. दोन गावं जवळ जवळ आहेत. पाली अच्छा. आणि चोटीला हे गावं दोन जे आहेत ती जवळ जवळ आहेत. हा हा म्हणजे हा. साधारण 70-80 किलोमीटरवर आहेत ती. अच्छा अच्छा. हा हे हा. सगळं उदयपूर एरियामध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये येतात. अच्छा. हा हा. तर तिथं काय आहे मी तुम्हाला थोडक्या हे सांगते त्याचं. तर हा हा. आम्ही गेलो, हा. तर तिथं तर ऍक्च्युली देव नाहीये त्या याच्यामध्ये काय आहे पुढं त्यांनी हे ओम सिंह राठोड नावाचा जो हे होता, मनुष्य होता, अच्छा. त्याचा पुतळा बसवलेला आहे. हा. आणि आम्ही बरं देवळामध्ये बघतो तर देवच नाहीये. अय्या. असं कसं? तिथं तर एक बुलेट ठेवलेली होती. तर अच्छा. बुलेट ठेवलेली होती हं. आणि त्या बुलेट हे होतं रॉयल इनफिल्ड. अच्छा. रॉयल इनफिल्ड होते आणि त्याचा रॉयल इनफिल्ड हा. 350 ची अरे आर बापरे. एन के 7773 नंबर होता तिचा. अरे आम्हाला बापरे. हा काय घोळ कळेना, हे काय आहे, कुठं देव आहे वगैरे. हा हा पण त्यांनी त्यांनी आम्हाला ज्यावेळी आम्ही हे केलं बरं आमच्या ड्रायव्हरला विचारलं, त्यावेळी त्यानं आम्हाला म्हणजे त्या ओम बन्ना हा हा. जो आहे हं. म्हणजे देऊळ आहे हा. ते कथा सांगितलं. तर साधारण 1988 साली नाही त्या एरियामध्ये म्हणजे चोटीला पाली आहे, मोठा हायवे आहे. अच्छा. हा त्या हायवेवर खूप ऍक्सिडेंट सारखं तुम्हाला माहिती आहे की दिल्लीकडून येणाऱ्या वगैरे त्या मोठे मोठे ट्रक्स वगैरे किंवा हा अवजड वाहनं, हा. तर त्यांची खूप एकमेकांमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप हे व्हायचे ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे. बरं. हा हा. आणि त्यामध्ये लोकांच्या म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये लोक खूप मरायचे. हो. तर तर साधारण 1988 चा सुमार होता तो. हा तर तिथं चोटीला गावामध्ये हा. ओमसिंह राठोड नावाचा ओमसिंह राठोड नावाचा एक फौजी राहत होता. हा हा. फौजी राहत होता आणि त्याला सांगितलं की असं असं घरी बायकोला सांगितलं की मी आता थोडं इथून गावातून जाऊन येतो हा. आणि तोपर्यंत माझं जेवण तयार ठेव म्हणून. अच्छा आणि अच्छा. तो 9 मे 1988 ला हा तो चोटीला गावामधून बाहेर पडला. म्हणजे हे घेऊन आपली इनफिल्ड रॉयल इनफिल्डची हा. मोटरसायकल आहे ती त्याची गाडी घेऊन ती आहे, हा बुलेट. गाडी घेऊन हे बाहेर पडला. आणि तो साधारण तिथे एक लिंबाचं झाड होतं हा आणि त्या झाडावर तिकडून
तिकडून एक हे मोठं टँकर येत होता, मोठा. आणि त्याच्यामध्ये त्याला चुकवायला जाताना चुकवायला गेला तर ती इन्फिल्ड डायरेक्ट त्यानं त्या झाडावर घातली. आणि अच्छा. त्याचं काय झालं, झाडावर घातली आणि त्या झाडावरती तो हे केला, त्या झाडावरती इन्फिल्ड घातली हा. आणि त्याचं डोकं त्या झाडावर आपटलं गेलं. अय्या. हा हा. आणि तो समोर त्या झाडावर एका साईडला खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये तो खड्ड्यामध्ये तो पडला. अय्या. आणि जागच्या जागी ते हे झालं, म्हणजे जागच्या जागी त्याचं देहावसान झालं. अरे अरे अरे. हा 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 हा. हा, ओम सिंह राठोड. तर अच्छा. त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. लगेच त्यांच्या घरी फोन वगैरे केले हा, आणि लोक सगळी आले त्यांच्या घरचे वगैरे. तर हा. मग ते त्या जवळच्या पोलीस ठाण्यातले लोक पण आले. हा. ते चौटीला गाव होतं ना तिथलं, अच्छा. हा हा हा. पोलीस वगैरे सगळे आले ते. बर बर. आणि मग त्यांनी हे आता याचं ओमसिंह राठोड आहे, याचा देहावसान झालेलं होतं. हा हा. मग त्यांचा जो देह होता तो हा त्यांनी त्यांच्या हे फॅमिलीच्या सुपूर्द केला. हा हा. आणि बाकी आता हे ऍक्सिडेंट झालेलं आहे ते ऍक्सिडेंट झालेलं वाहन होतं, इन्फिल्ड गाडी. हा. ती त्यांनी काय केलं, हा. आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घेऊन हे गेले ते. अच्छा. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घेऊन गेले. हा हा हा. तर साधारण पोलीस स्टेशनची हद्द आणि ज्या ठिकाणी ज्या ऍक्सिडेंट झालेला होता ते झाड होतं ना, लिंबाचं वगैरे, हा ते हा जे झाड होतं हा. त्या याच्यामध्ये साधारण 5-6 किलोमीटरचं अंतर होतं. अच्छा. हा तर मग यांनी आता जी रॉयल इनफिल्ड गाडी आहे ती त्यांनी बरं आपल्या पोलीस स्टेशन मध्ये लावून ठेवली. अच्छा. हा आणि हे सगळं रात्र झाली म्हणून घरी गेले. हा हा आता दुसऱ्या दिवशी सगळे लोक आले, बघतात तर ती काय हा. रॉयल इनफिल्ड गाडीच नाही आहे तिथं. अय्या. हा 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 मग त्यांनी बघितलं ते. हा तर मग तिथं बघितल्यावर त्यांनी बघितलं तर ती गाडी हा. ऍक्सिडेंट झालेला तिथं त्यांना सापल्यावर गाडी भेटली नाही. अच्छा. हा तर हा. ज्या ठिकाणी हम्म. त्याचा ऍक्सिडेंट झालेला तिथं ती गाडी होती. ओ. मग ते त्याला म्हणजे पोलिसांनाही कळलेलं नाही, आजूबाजूच्या लोकांनीही बघितलं नाही, ती आपोआप गाडी तिथं कशी झाली. हा हा मग दुसऱ्या दिवशी परत पोलिसांनी काय केलं, हा ती गाडी तिथून घेऊन गेले. हा. आता आणि त्या गाडीला काय केलं त्यांनी, साखळदंड, कुलूप वगैरे लावून ठेवली. अच्छा. हा हा मग ते कुलूप वगैरे लावून ठेवल्यावर हा रात्रीचं लावून ठेवलं कस्टडीमध्ये. आणि परत सकाळ झाली हा. तर परत ते सकाळी बघ, काय काय सकाळ झाली तर? सकाळी गाडी बघतात की पोलीस ठाण्यामध्ये आहे का नाही, तर तिथं गाडी नव्हती ती. अय्या. हा मग तिथं जिथं ऍक्सिडेंट झालेलं तिथंच. अरे बापरे. असं जवळ 7-8 ते 10 वेळा झालं. अय्या. मग असं लोकांना हे आलं. मग त्यांनी हे केलं, हा चमत्कारच आहे. कारण काय काय वेळा माहित ज्यावेळी असं मग त्याच्यामध्ये हा हा मग त्यांच्या घरामध्ये हा हा त्यांच्या जे होते त्यांच्या पत्नी, त्यांच्या स्वप्नामध्ये हा ओम बन्ना गेला. अच्छा. हा. आणि त्यांनी सांगितलं की असं असं त्या गाडीमध्ये माझा आत्मा आहे. अरे. हा. हा, आणि ज्या ठिकाणी हम्म. माझं म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला, हा. आणि ज्या ठिकाणी माझा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी माझं एक देऊळ बांधा ओ. आणि तिथं माझी स्थापना करा, अच्छा. हा हा असं सांगितलं. हा. तर मग आणि तिथं मूर्तीच्या जागी माझी बुलेट ठेवा, अच्छा. बुलेटची बाईकची पूजा करा म्हणून, ओ. असं त्याने ओम बन्नानं सांगितलं हा हा हा. बायकोच्या स्वप्नात येऊन. ओ. मग घरच्यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे
जिथं त्याचा ऍक्सिडेंट झालेलं होतं तिथं त्यांनी हं. ते चबुतऱ्यावरती म्हणजे त्यांनी ती बाईक ठेवली आणि हं. आणि तिला काचेची पेटी केली अच्छा. हां, हां. आणि पुढं त्याचा ओम बनाचं हे केलं, ओम बनाचं पुतळा केला अच्छा. हां, आणि हां. एका साईडला म्हणजे वरती त्याचा ऍक्च्युअल ओम बना कसा होता, हां, ओम हां. सिंह राठोड. बन्ना म्हणजे थोडक्यात ओम सिंह राठोड. ओम हां, हां. बन्ना म्हणजे राजपुतांना जो तरुण लोक असतात त्यांना बन्ना म्हण प्रेमानं रिस्पेक्ट साठी बन्ना म्हणतात. बरोबर. म्हणजे हं. ओम बन्ना. हां. तरुणपणी तो गेला त्याची आठवण म्हणून. आता ओह! याच्यामध्ये लोकांनी हां. हे केलं की म्हणजे त्यांच्या जे आहेत घरचे त्यांनी ते हे केलं, त्यांनी देऊळ वगैरे बांधलं त्याची. ती अच्छा. रॉयल इनफिल्ड हां. गाडी होती तिथं हे केली. हां, मग हां. हळूहळू काय लोकांना आता म्हणजे काय व्हायला लागलं तर हळूहळू लोकांना दैवी तिथं त्या एरियामध्ये हां. लोकांना दैवी अनुभव यायला लागले. हो, 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 हो. काय काय वेळा काय झालं तर काय काय लोक जे ड्रायव्हर वगैरे असतात ते वाट चुकले की त्यांना एक बुलेटवाला दिसायचा आणि अच्छा. तो सांगायचा इकडं जावा वगैरे. हो. मग काय काय वेळा ऍक्सिडेंट त्या जागेमध्ये खूप ऍक्सिडेंट व्हायचे. ते ऍक्सिडेंट प्रमाण फार कमी झालं. अरे बापरे! आणि मग असं लोकांचं म्हणजे जे लोकांना म्हणजे दैवी अनुभव यायला लागले त्या याच्यामध्ये हां, हां, हां. देवळामध्ये. मग ओह! त्यांनी ओम मन्नाचं देऊळ म्हणून त्यांनी हां, त्याला हां. लोकदेवता असं म्हणतात ना, लोकदेवता प्रस्थापित केलं ते. हो. मग त्यांनी हे केल्यावर मग एवढं सगळं आम्हाला आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं. हां, मग हां. म्हणजे लोक त्याला तुम्हाला माहित आहे काय काय वेळा असं झालं की लोकांना अनुभव यायला लागला की लोक हो. लोक त्या ठिकाणी नवस जायला लागतात. बोलतात. मग बरोबर. ते नवस बोलले की त्यांचं पूर्ण झाले की त्याला नैवेद्य दाखवतात. हां. त्याची वेगवेगळ्या ठराविक तिथं जत्रा वगैरे भरते. परत हो. त्याला नैवेद्य सकाळ दुपार संध्याकाळ त्याची आरती होती. मागे तुमच्या एका फोटोमध्ये मी त्याची आरती पाठवली आहे बघा ताई. अच्छा, पाठवले का? ओम बन्नाची. हां, तर मग हां. त्यानं आम्हाला सांगितलं की असं असं आहे. मग हां, तो हां. म्हणाला की ड्रायव्हर आमचा होता तो म्हणाला की मी मग असं एवढं ऐकल्यावर माझी इच्छा झाली की मला त्या हां. त्या याला व्हिजिट द्यायची आहे, म्हटलं त्या देवळामध्ये मला जायचंय. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. मग त्या एरिया म्हणजे उदयपूरला जाताना त्या रस्त्यावर हां. असं एका याच्यामध्ये सांगितलं की असं असं जायचंय. मग तिथं ते हां. चोटीला गाव आल्यावर आम्हाला हां. ओम बन्ना देवळाकडे असं पाठी दिसली. अच्छा. मग हां. तिथं आम्ही थोडं एक तासभर थांबलो तर हां. तिथं छान म्हणजे अनुभव ती अरे वाह! बुलेट होती. हां, हां. परत ओम मन्नाचं होतं. ओह! बाकी मला तिथं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी वाटल्या. म्हणजे ते बाकीचं सगळं हे केलं तर हां. जिथं शेवटी आपलं विश्वास बसेल तेच आपला देव ना. अगदी, अगदी. कसं बोललात. आणि तर ताई कसं आहे शेवटी तिथल्या एवढ्या सगळ्या हजारो लोकांना हं. काहीतरी अनुभव असल्याशिवाय कोण शेवटी हो. शेवटी दगडाला कसं आहे दगडाला हां. शेंदूर फासून शेवटी त्याच्यामध्ये विश्वास असेल तर देव. तरच तो देव, नाहीतर नाहीतर नुसता दगड असतो ना. अगदी, अगदी. हा हं. तसं बघितल्यावर मला पॉझिटिव्ह म्हणजे हं. तिथं व्हायब्रेशन आले जाणवले. तुम्हाला पण ना? अ तुम्हाला पण व्हायब्रेशन्स आले ना? हा व्हायब्रेशन जाणवले मला तिथं. या. हं. आणि त्यानं जवळजवळ हं. सगळ्या हजारो लोकांना अजूनही तो म्हणजे त्याचा आत्मा आहे. तो ओह! आत्मा अशा लोकांना म्हणजे वाट दाखवतो. म्हणजे कोण वाचवतो पण. ऍक्सिडेंट कमी होतो. म्हणजे हां. जिथं मनुष्य हे अडला असेल तर हां, हां. त्या एरियामध्ये अजूनही हां. ओम बन्ना काम करतो.
असं आहे बापरे. तिथं. हा हा आणि ते कळत नाही कसं माणसाच्या स्वरूपात येतो, लोकांना कळत नाही ना तो. हा. त्यामुळे ते सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला लोकदेवतेचं हे करून हा रूप दिलं. देऊन ते त्याला मोठं मंदिर त्याचं म्हणजे ओपनच मंदिर आहे. आणि अच्छा. तिथं बुलेट ठेवलेले आहेत. आता अर्थात तुम्हाला माहिती आहे त्या बुलेटला ते लोक हार घालतात. ते नाही, लोक बरोबर आहे. हळदी कुंकू लावतात त्याला. बरोबर परत आहे. ते तुम्हाला माहित आहेत ना की आपलं मन्नत मागितलं किंवा आपलं नवस बोललं की ते लाल पूर्ण धागे होतंय. असतात हा ते हा. ते सगळं बांधतात ते त्याला. तर बरोबर आहे. ते मला म्हणजे लोकांची आस्था कशावर असते मला ते म्हणजे छान वाटलं तिथं एक वेगळा अनुभव मला अनुभव हे आला. हो हो हो. एक वेगळा अनुभव असं मला हो. वाटलं हे हा ओम बनण्याचं. हा. त्यामुळे ताई मी हा विचार केला की एक पॉझिटिव्ह आहे आपल्याला अनुभव आलेला बरोबर बरोबर. राजस्थानला जाताना. किती म्हणून छान मी ताई अनुभव हा. ताई खूपच सुंदर आणि आगळा वेगळा अनुभव आहे हा. हा ताई त्यामुळे मग मला ते अनुभव आल्यामुळे ना हा आणि मला छान वाटलं म्हणजे तिथं मी जवळजवळ त्या लोकांनी त्या अ, अ, हे ओम बन्नावर जे लिहिलेले होते हिंदी भाषेमधले हा ते हा. जवळजवळ एक अर्धा तास भजन ऐकत बसलेले मी तिथं. अरे बापरे, सगळे भजनं पण ट्रकवाले घेतली? ना ट्रकवाले जाताना वगैरे ते ओम बन्नाजवळ थांबवायचे. आई. तिथं त्याला सगळे पूजा करायचे अरे आणि वा. मग पुढे जातात ताई. आपले ते मन्नत मागतात की माझा जो प्रवास आहे तो सुखरूप होऊ दे म्हणून. बरोबर बरोबर. हा तर हे आल्यावर मी विचार केला की आज वेगळ्या टाईपचा जो अनुभव आहे आणि बरोबर. त्याच्यासाठी ताई मी तुम्हाला तुम्हाला हे जे सेवेकरी हा माझा अनुभव ऐकत असतील त्यांना मी विनंती करू इच्छिते की हा. शेवटी तुम्हाला जे वेगवेगळे अनुभव असतात ते तुम्ही शेअर करा. म्हणजे बरोबर. काय होतं की हा. आपल्याला ही वेगवेगळे या जगामध्ये किती वेगवेगळेपण आहे हो हे हो. आपल्याला समजतं. अगदी आणि अगदी. आणि फक्त देवदेवळात नाहीये तो इतरत्रही आहे बरोबर माणसाच्या. बरोबर शेवटी बरोबर. माणसाच्या रूपात येऊन जरी मदत केली तरी तो देवच. खूपसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगदी अगदी तर खरंय. त्यामुळे ताई माझी कल्पना आहे, मी ठरवत नाहीये. हा हा. पण ताई याच्याबरोबर मी एक 4-5 फोटोग्राफ्स म्हणजे ओम वर्णाचं काय आहे ते लोकांना हा. म्हणजे कळेल त्याच्यासाठी मी फोटो याच्याबरोबर व्हिडिओ कराल त्याबरोबर ते फोटोही टाका ताई. हो ताई, आणि काय तुम्ही अगदी ते साल, ते ठिकाण, त्या गावांची नावं किती परफेक्ट सांगता. तर असं वाटतं, म्हणजे मी आता ऐकताना मला असं झालं की मीच राजस्थानला पोहोचली आता त्या क्षणी, आणि नाही ताई माझ्या कसं आहे समोर असं ते सगळं नाही चित्र उभं राहिलं. हो ताई कसं आहे काय काय वेळेला आपल्या अ, इंडिया ईस्ट अँड वेस्ट माय इंडिया इज द बेस्ट म्हणजे आपल्याला या टाईपचे खूप अनुभव येतील ताई. हो त्याला ताई. हो ना ताई. खूप धन्यवाद, तुम्ही इतका छान अनुभव शेअर केला ताई. ठीक आहे. ओके श्री सई स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.